ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी उद्या जाहीर होणारं आरक्षण आधीच फुटल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे। अत्यंत मोठी बातमी आहे ही। नव्या वॉर्ड रचना आणि राखीव प्रभागांची माहिती असलेले कागद पालिकेच्या वर्तुळात फिरतायत, तर आरक्षणाची सविस्तर माहिती असणाऱ्या कागदांना आयुक्तांच्या कार्यालयातून पाय फुटल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे। मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। मिलिंद, धक्कादायक बाब आहे ही जर अशा प्रकारे आधीच आरक्षण आणि इतर पेपर्स फुटत असतील। नम्रता, असं आहे की गेल्या काही काळापासून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा जेव्हा ठरलं की आता होणार निवडणुका, तेव्हापासूनच ठाण्यामध्ये अनेक नगरसेवक हे इकडनं तिकडे जायला सुरुवात झाली होती। आणि आपण जर का पाहिलं नीटपणे तर साधारण 25 पेक्षा जास्त नगरसेवकांनी किंवा नेत्यांनी विविध पक्षांच्या हे आपापले पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश केलाय। आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या काही काळापासून ठाणे महापालिकेच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या वर्तुळामध्ये या आरक्षणाच्या संदर्भातले काही कागद फिरत आहेत व्हॉट्सअपवरनं। आता हे जे आरक्षण आहे हे महिला, पुरुष, ओपन अशा पद्धतीचं नाहीये, तर ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे वॉर्ड कुठले असतील आणि वॉर्डाची रचना काय असेल या प्रकारची माहिती या सगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून समोर येते। आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात हे सगळे पक्षांतर होणं जे आहे, हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं हे जे आहे, तर त्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। प्रामुख्याने 4चं पॅनल झाल्यानंतर आपण निवडून येणार की नाही अशी बऱ्या दिग्गजांनाही भीती वाटू लागले। आणि त्याचाच परिणाम आहे हा की प्रभाग रचनेचे कागद फुटले। आणि त्यानंतर खात्रीलायकरित्या सूत्रांची माहिती अशी आहे की ज्या नगरसेवकांनी किंवा ज्या नेत्यांनी पक्षांतर केलंय तर त्यांना आधी हे कागद दाखवण्यात आले की आता हे आरक्षण असं बदलतंय, हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव वॉर्ड होतोय आणि त्यामुळे या सगळ्यांनी पक्षांतर केलंय। नक्कीच मिलिंद, अत्यंत धक्कादायक बाब आहे ही की अशा प्रकारे हे कागद फुटून समोर आलेले आहेत आणि पक्षांतर होत आहेत, हे आपल्या नजरेसमोर आहेच। या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान या संदर्भात आपल्याला एक प्रतिक्रिया आलेली आहे, आपण ती जाणून घेऊया। मला वाटतं महापालिकेने 7 तारखेला प्रभाग रचना ठरवली आहे, परंतु महापौर कार्यालयातून 3 दिवसापूर्वीच प्रभाग रचनेचे जे पेपर होते हे सर्वीकडे वाटले गेलेले आहेत। संपूर्ण ठाण्यात प्रभाग रचनेच्या बाबतीतले जे काही पेपर्स आहेत ते गल्लोगल्लीतल्या शाखा अध्यक्षांपासून तर ते राजकीय प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आहेत। ह्या नगरसेवकांना हे प्रभाग रचनेचे फॉर्म दाखवून, आरक्षण दाखवून कशा प्रकारे रचना झालेल्या आहेत नगरसेवक खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या तुम्ही तिकडे जाणार त्यापेक्षा आज इकडे या, अशा प्रकारचा तो सगळा षडयंत्र आहे। आणि मला वाटतं हे ठाणेकर जनतेची फसवणूक चालली। तुम्ही पहिले पॅनल सिस्टीम आणताय, त्यानंतर लोकांना ते दाखवता, हे मला वाटतं हे सगळं चुकीचं आहे। मागील काही दिवसापासून महापालिकेचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे या प्रभाग रचनांचे आराखडे, कुठले प्रभाग आरक्षित झालेले आहेत, कुठल्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती जमाती करता राखीव झालेले आहेत, या सर्व ज्या आयुक्तांनी गोपनीय ठेवलेले जे प्रभाग होते ते सर्वांची त्यांच्याकडे माहिती आलेली आहे। माझ्याकडे सध्या कळव्या भागातील 4 प्रभागाचा जे नकाशा आहेत ते आहे। जर आरक्षण उद्या जर जाहीर करणार आहेत, लॉटरी पद्धत उद्या काढून अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रभाग जाहीर करणार आहेत, तर ह्या प्रभागाची माहिती नगरसेवकांना आणि लोकप्रतिनिधींना कशी समजली याचा गांभीर्याने महापालिका प्रशासनाने, आयुक्तांनी आणि राज्य निवडणूक आयोगाने विचार करायला हवा आहे।